चांदेकर। यानंतर एक महत्त्वाची बातमी, संभाजीनगरात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालेली आहे। भाजपचा विजय झाल्यानंतर वंचितनं आक्षेप घेतला आणि यावेळेस आपण बघतोय ही दृश्य बघा कशा पद्धतीने हे कार्यकर्ते जे आहेत ते जाळीवर चढले होते। नारायण कुचे यांच्या बहिणीचा विजय झाला। मोठी अपडेट, समाधान सरवणकर पराभूत। आत्ताच थोड्या वेळाआधी आपल्याला म्हणालेलो की ज्या प्रकारे आता वोटिंग पॅटर्न सुरू आहे, जे काय प्रकारे वोटिंग पॅटर्न दिसतंय त्या प्रकारे शिवसेना हे तुम्हाला शेवटी निकालात शिवसेना आणि मनसे हे शिवशक्तीची जी युती आहे हे तुम्हाला दिसणार की निकालात खूप पॉझिटिव्ह पद्धतीने मतदान झालेलं आहे मुंबईत, आणि ते तुम्हाला आता दिसतच आहे। ज्या प्रकारे समाधान सरवणकर सिटिंग नगरसेवक आमच्या नवख्या तर आपण पाहू शकतो वंचितच्या सतीश गायकवाडांनी आक्षेप घेतलेला आहे। आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीचा या ठिकाणी विजय झालेला आहे, मात्र या विजयावर आता आक्षेप घेण्यात येतोय। संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे। विजय झाल्यानंतर वंचितने आक्षेप घेतलेला आहे, भाजपचा विजय झाला आहे मात्र वंचितने त्यावर आक्षेप घेतलेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माधव, संभाजीनगरमध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे, नेमकं काय घडलंय? मतमोजणी केंद्राच्या बाहेर घडले आहे। आता या क्षणाला गरवारे सेंटर जिथं मतमोजणी सुरू आहे त्या केंद्राबरोबर केंद्राच्या बाहेर MIMचे कार्यकर्ते विजयी जल्लोष करत होते। पोलिसांनी त्यांना हटवण्याचा खूप सारा प्रयत्न केला होता। मतमोजणी केंद्राकडे तिथे येण्याचा प्रयत्न सगळे कार्यकर्ते करत असल्यामुळे काही वेळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। MIMचे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात आहेत, ते व्यक्ती आहे असं चित्र सध्या तरी दिसत होतं, आणि त्यावेळेस पोलिसांनी या सगळ्यांना बाजूला करण्याचा वापर केलाय, लाठीचार्ज केलेला आहे। स्थिती ही नियंत्रणात आली आहे। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना नक्कीच धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। संभाजीनगरमध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे।